म्हणजे दुःखाचा आणि उत्सवाचा. आज कान्हाई माताने भाऊबीजेचा सण आणि त्या सणासारखा सण असताना की लहान लहान मुलाला खाण्यासाठी आणि सण करण्यासाठी पैसा मागतात. मग अशा त्या दुःखी संसारात त्याही असणारी ती माऊली की ज्या माऊलीच्या उदरातून 5 भावंड आहेत, 5 लेकराची आई आणि त्या 5 मुलाला एक 10 पैशाचं घेऊन देण्याची ताकद नाही, अशी ती परिस्थिती आणि तो दिवस आज आला. तर कान्हाई मातेचा आजचा संपणारा दिवस की लहान लहान चिमुकल्या बाळांना सणासारखा सण असताना खाऊ देण्यासाठी पैसा, ती सती सावित्री माता ज्याप्रमाणे आपली कान्हाई माता छोट्याशा कुटुंबात दोघं नवरा बायको लहान मुलाला खाण्यासाठी पैसा, इतकी गरीबी परिस्थिती की त्या परिस्थितीला तोड नाही. तर आज माईने या मुलांना झोपवलं आणि झोपवून शेवटचा निरोप घेतला. आज तो दिवस आणि नेहमीमध्ये आत्महत्या केली. आणि आपल्या सर्व भक्तांना एक वरीस आणि 4 इडे दिली. 4 इडे म्हणजे 4 भाऊ आणि एक वरीस म्हणजे श्री संत गुलाबबाबा. वरीस म्हणजे काय आहे की त्या दगडाला लोखंड लागलं की सोनं होतं असायचं, तसे या देवाच्या चरणाला आपले हात लागले की आपलाही उद्धार होतो असे आपल्याला त्या कान्हामाईनं ही जबरदस्त मोठी वस्तू देऊन दिलेली. आणि आता पुण्यतिथीचा दिवस आहे की ते पुण्यशील माता पुण्यवंत आई की त्याही सर्वांना मिळावी आणि त्या आईच्या आशीर्वादाला आपण जमा झालं. तर गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. माणसाला दिवस जातात पण आठवणी आयुष्यभर विसरत नाही. अशा पद्धतीने आज कान्हामाईचा पुण्यतिथीचा दिवस आहे. आज दुःखी मनाला समाधान देण्यासाठी आपण एकत्र जमलो आणि श्री संत गुलाबबाबा आपला उद्धार करण्यासाठी त्या उद्धारातून जन्म घेतला की ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने देवकीच्या पोटी जन्म घेतला आणि सर्वांचंच कल्याण करून सर्वांना आशीर्वाद. त्या कान्हाईच्या उदरातून जन्मलेली ही श्रीकृष्ण मूर्ती आज आपल्या समोर आहे आणि आपला उद्धार करण्यासाठी. तर या मूर्तीचं दर्शन घेणाऱ्याच्या आयुष्यात खरोखर समाधान आहे. आणि इथे जमलेले सगळे भक्तगण अनेक जमतात आणि जमत आहेत. तर त्या पवित्र संतांचं दर्शन म्हणजे एकमेकाचं दर्शन आहे. अशी जी जबरदस्त वस्तू आपल्या कान्हाईने आपल्याला दिली. 4 होणारे हिरे की बाबांच्या आदर्शी आलं काही हरकत नाही की बाबांना सांगावी तर बसा म्हणजे वास्तविक बाबा सर्वांपेक्षा लहान आहे. वडील भाऊ आहेत पण बाबाची आज्ञा सर्वजणच वाचतात. तर याला म्हणतात हिरे भाऊ. भाऊ आपला कसा असावा, भाऊ आपला प्रेमाचा जिव्हाळ्याचा आणि सर्वांना घेऊन चालणारा असे हिरे आहेत. तर आता एक बहीण असं कुटुंब हे चालत आलेलं आजच्या सर्व कुटुंबाचं दर्शन तुम्हाला होत आहे बाबांच्या चरणामुळे आणि बाबांच्या आशीर्वादामुळे त्या कान्हाईने केलेली ही पवित्र वस्तू आहे की ती वस्तू म्हणजे लहान लहान काही आहे पण आपल्या डोळ्यात पवित्र
असा एक बाबांचा पवित्र मंत्र आहे. त्या मंत्रामुळे आपण इथे जमा झालेले आहोत. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असा मंत्र महाराष्ट्रावर पसरत आहे. अशा पवित्र संतांच्या चरणी आपण लीन होऊन बंधून आम्ही तिकडं कर्नाटकाच्या टोकावले होतो. आम्हाला काही धक्का झाला नाही. परमेश्वर कोण कसा असतो आणि देवाची लीला कशी असते आता कळायला लागलं. भयानक चित्र झालेल्या आमच्या मराठवाड्यात भूकंप म्हणतो त्याला. प्रलय काळ एका पोथीमध्ये आहे. प्रलय काळ व्हायला लागलाय संपत. तर आमच्यावर प्रलय काळ झाला आहे. पण बाबांचे जेवढे भक्त आहेत तिकडं त्या भक्ताला काही चक्री झालेली नाही. निवड बाबांच्या पवित्र आशीर्वाद आणि आम्ही तिकडनं झालो. आता आमची घरं झालं तिकडच आहे. आमची लेकरं बाळ दिपाळी करत नाही, बाहेर बसून आहेत घराच्या बाहेर. आमची दिपाळी केलेल्या लोकांची रस्त्यावर झाली अशी परिस्थिती गंभीर आहे. पण बाबांची जेसार गुरु आहे. आता आठवतो देव आहे किंवा नाही. आता देव आहे नाही काय, कारण आता धर्मीमाय ठोकायला लागली. आणि तेच देव आहे, तेच भगवंत आहे आणि तोच पवित्र परमेश्वर आपल्याजवळ आहे. अंधश्रद्धा म्हणतात. अंधश्रद्धा इथं नाही आमच्या दरबारात. श्री संत गुलाब बाबांच्या दरबारात अंधश्रद्धा नाही, आत्मश्रद्धा आहे. ज्याची आत्मश्रद्धा असेल त्याने इथे यावं. इथं बकरं कोंबडं अंडे शिंडे काही लागत नाही. इथं अन्न आहे तो आत्मा, बकरा आहे ती आपली भक्ती, प्रेम आहे ते सगळं काय. असा तो भक्त, असा आपला देश. आणि अशा भक्तांना खरोखर भाजवाना बाबांच्या कृपेने या भूकंपाचा तडा काही बसला नाही. आणि प्राणामाईच्या आशीर्वादाने ही वस्तू आपल्याला अशी दिलेल्या माहिती आहे की ज्या भक्तांनी ही वस्तू जवळ ठेवली त्या भक्ताला कुठेही जायचं आहे. तानामाईने दिलेली वस्तू आहे. हा परीस आहे, हा हिरा आहे आणि हे जादूची कांडी आहे, ती आत्म्यात आहे. ही ज्याच्या गळ्यात आहे, ज्याच्या हृदयात आहे, त्या भक्ताला कुठेही कमी नाही. आम्ही असं ठाम मताने सांगतो आणि खरोखरच बाबांच्या भक्ताला कुठेही काही कमी पडणार नाही. श्री संत गुलाब बाबा डोंगरेगिरा नाट्य मंडळ आम्ही शेपूर बाबा आहे ते पुढचं म्हणजे असणारा जीव पुढचा. हे सगळं काही बाबांच्या चरणामुळे झालेलं आहे. माझ्या माता आहेत, कमाल तयारी आहेत, सगळे भक्त जमा झालेले आहेत. ही निवड आशीर्वादामुळे. आणि बंधूला एक क्षणभंगूर आहे. ज्याला पाहिजे असेल देव तर खरी भक्ती करा आणि खऱ्या भक्ताच्या रूपाने तो वापर करा. आणि निस्वार्थपणाने ज्याने भक्ती केली बाबांची मला अनुभव आहे 40 वर्षाचा. श्री संत गुलाबाबांची भक्ती ज्याने निस्वार्थपणाने केला त्याला कधीही कमी पडलेला नाही आणि त्याला कुठेही दंड झालेला नाही, कुठं काटा सुद्धा टोचलेला नाही अशी मी गवाही देतो सर्वांना. तर असा हा ताना यायचा म्हणजे शेवटचा दिवस आहे. आणि आज त्या शेवटच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना सोडून गेलेली आई जाताना आई या शब्दामध्ये त्रिभुवन साधला. आई सारखं दैवत जगात कोणतंच नाही. आईने दाखवलेली ही माया आहे आणि आईच्या उदरातून जन्मलेले आपण सर्व सोयीचे. मग आई सोडून गेली तो कसा भूकंप असेल, तो किती त्याग असेल की किती सविस्ता असेल की त्या तानाईने घरभर भूकंप करून भेटला आणि आत्महत्या केली, विहिरीमध्ये जीव दिला. मग या मुलाला ओ म्हणाय कुणी नाही, आई म्हणून हात मारली तर आई म्हणायचं नाही.
मग कुठं आहे आमची आई कोण आहे कोणीच सांगत नाही. गेली ती आई. लहान लहान मुलं चला फिरत आहेत पण शेवटी आई मिळाली नाही. बंधनो आई आणि वडील हे मोठं दैवत आहे. आणि त्या आईच्या चरणावर आज आपण लीन होऊन त्या आईच्या आत्म्याला शांती मिळवून आणि त्या आईचा आशीर्वाद आपल्याला त्या आत्म्याचा नाव राहिलेल्या आत्म्याला म्हणून आपला हा पुण्यतिथीचा दिवस आहे, पुण्यवान दिवस आहे. आपल्याला जायचं आहे पण जाताना चांगल्या मार्गानं वेगळ्या मार्गानं अनेक मार्ग आहेत पण जायचं आहे. शेवट संपणार आहे. तुम्ही आम्ही सर्वजण संपणार आहोत पण जायच्या मार्गाने गेली माणसं समाधान वाटतं. तसं आई गेल्या पण त्या दुःखी माणून गेली 10 पैशाचं खायला अशी परिस्थिती होती. आणि आज हजारो लाखो माणसं जेवतात त्या निवळ आईने दिलेल्या एका जादूच्या कानीमुळे. ही ती जादूची कानी म्हणजे आपल्या आत्म्यात घुसून बसलेली ही श्रीकृष्ण माऊली म्हणजेच आपली गुलाब माऊली आहे. त्या माऊलीच्या आशीर्वादानं आपण इथे माझी बहीण पुष्पाताई, सुशीलाताई, मलाही बहिणी नाही. माझ्या बहिणी म्हणजे दरवर्षी भेटतात. त्यांना आमच्या राम